एक म्हण आहे, जसं कराल तसंच पेराल. हिंदीमध्ये एक म्हण आहे, जैसी करणी वैसी भरणी. आणि पवित्र बायबलमध्ये म्हटलेलं आहे, जसे तुम्ही पेराल तसेच उगवेल. या माध्यमातून आज आपण विचार करणार आहोत, की पवित्र बायबलमध्ये गलती करायचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि त्या ठिकाणी 7व्या वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत, की आज देव आम्हाला त्या वचनाच्याद्वारे काय मार्गदर्शन करणार आहे किंवा ते वचन आज आमच्यासाठी काय आहे. अत्यंत महत्वाचं आहे. प्रियानो, जर आम्ही यावर विचार मनन चिंतन केलं, तर आज मी कुठं आहे? मी आज काय करत आहे? याकडे मला लक्ष दिलं पाहिजे. अत्यंत महत्वाचं आहे. आपण वचन वाचणार आहोत या ठिकाणी. गलती करस पत्र याचा 6वा अध्याय आणि 7, 8 आणि 9 वचनामध्ये अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या. फसवू नका. फसवू नका असं नाहीये. फसवू नका म्हणजे दुसऱ्याला फसवणं. पण इथं असं म्हटलंय का फसवू नका म्हणजे स्वतःला फसवू नका. देवाचा उपहास व्हायचा नाही. देवाचा उपहास व्हायचा नाही. कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो काही तो पेरतो त्याचंच त्याला पीक मिळणार आहे. मग खाली असं म्हटलेलं आहे, जो आपल्या देहासाठी पेरतो त्याला देह स्वभावाचे नाशाचे पीक मिळेल आणि जो कोणी आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. जो देहासाठी पेरतो त्याला दैहिक फळ मिळेल. जो आत्म्यासाठी पेरतो त्याला सार्वकालिक जीवनाचं त्याला फळ मिळेल. अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या. मग मी आज स्वतःला फसवत आहे का? स्वतःची फसवणूक करून घेत आहे का? किंवा मी देवाचा उपहास करत आहे का? कारण उपहास या शब्दाचा अर्थ आहे निंदा, थट्टा आणि मजाक. काय मी आज देवाची मजाक करत आहे? थट्टा करत आहे? देवाची निंदा करत आहे? आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, कारण माणूस जे पेरतो ना, त्याचेच त्याला फळ येते, त्याचेच त्याला पीक येते, त्याचीच तो कापणी करणार. म्हणून जो देह स्वभावाने पेरतो त्याला दैहिक त्याचं फळ येईल. वाईट गोष्टी, जाडकर्म, व्यभिचार, खून खराबी, मारहाण, एकमेकाला फसवणे, एकमेकाला ठकवणे, ह्या जर सत्ता आम्ही करत असू दैहिक रीतीने, त्याचंच फळ आम्हाला मिळणार आहे. तेही भरपूर मिळेल, कमी नाही. नाशाचं फळ भरपूर मिळेल. आणि जर का आम्ही आत्म्यासाठी पेरतो, धार्मिकतेसाठी पेरतो, देवाच्या गौरवासाठी पेरतो, देवाचं भय धरून आम्ही जे काही पेरतो, चांगल्या गोष्टी करतो, नीतिमत्वाच्या गोष्टी करतो, आध्यात्मिकतेच्या गोष्टी करतो, तर आम्हाला सार्वकालिक जीवनाचं फळ चांगल्या प्रकारे मिळणार आहे. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून 9व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, की चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. आम्ही उलट काय करतो, की चांगलं करण्याचा आम्ही कंटाळा करतो आणि वाईट आम्ही जास्त करतो. चांगलं आम्ही करत नाहीये, तर वाईट करण्याकडे आमचं लक्ष जास्त असतं. कारण आपण न खचलो, तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल, चांगलं पीक पडेल. जर आम्ही चांगलं केलं तर चांगलं पडेल. परंतु या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने काय म्हणलेलं आहे, एका घरचे झाल्यासारखे आपण बरे करावे. लक्षात घ्या प्रियानो, आजचं वचन आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. जर आम्ही चांगलं केलं तर आम्हाला चांगलं मिळेल, पण आम्ही जर वाईट केलं तर आम्हाला वाईटच मिळेल. म्हणून आजच्या संदेशाचे हेडिंग आहे की जसं कराल तसंच भराल. त्यामध्ये संपूर्ण जग आहे. नीतिमान आहे आणि धार्मिक पण आहे. श्रीमंत आहे आणि गरीब पण आहे. दरिद्री आहे आणि भिकारी आहे. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक स्त्री आणि पुरुष, प्रत्येक तरुण आणि तरुणी, प्रत्येक वृद्ध माता भगिनी, प्रत्येकाला त्यामध्ये त्या वचनाचा त्यांना त्या ठिकाणी भाग त्यांना त्यांना लागू होतो. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी नीतिसूत्र याचा 22वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिथं असं म्हटलेलं आहे, की जो दुष्कर्मांची पेरणी करतो, अत्यंत महत्वाचं आहे, जो दुष्कर्मांची, जो घाणेरड्या गोष्टींची, घाणेरड्या विचारांची, वाईट करणाऱ्यांची अशी दुष्कर्मांची पेरणी करतो, तो अनर्थाची कापणी करेल. बाप रे, अनर्थाची कापणी करेल. त्याच्यातही 100% अनर्थ, अनर्थ आणि अनर्थ राहील. संकट, संकट, संकट राहील. आजार, आजार, आजार राहील. पीडा, पीडा राहील. जो कोणी दुष्कर्मांची पेरणी करतो. नंबर 2,
योबाच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये असं म्हणलेलं आहे, माझ्या पाहण्यात असे आहे की, काय म्हणलं त्या ठिकाणी, माझ्या पाहण्यात असे आहे की जे अधर्माची नांगरणी करतात, अधर्माची, वाईट गोष्टीची, अनीतिमानाची, अनीतिमत्वाची, वाईट आणि वाईट गोष्टींची जो काही नांगरणी करतो व दुःखाची पेरणी करतो, तो तशीच कापणी करेल, तशीच कापणी करेल. अत्यंत महत्वाचं आहे. आज मी काय कापणी करत आहे, आज मी काय करत आहे, चांगलं की वाईट, लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. मग आम्ही म्हणतो माझ्या घरावर संकट का, माझ्यावर संकट का, माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलाबाळावर, माझ्या परिस्थितीवर, माझी शेतीवाडी, प्रपंच, माझ्या संसारावर संकट का? कारण मी जे पेरतो तेच उगवणार. चांगलं पेरलं, चांगलं केलं एखादं तर मला चांगलंच फळ मिळेल. म्हणून मनुष्याने देवाची थट्टा करू नये किंवा देवाला मजाकमध्ये घेऊ नये किंवा देवाची निंदा करू नये. आम्ही देवाला धोका देऊ शकतच नाही, पण आम्ही धोक्यात पडतो. म्हणून वचन आहे की फसू नका, स्वतःला फसू नका. आणि देवाला धोका देणं म्हणजे स्वतः संकटात पडणं. तुम्हाला माहितीये, योनाचा पुस्तक याचा पवित्र बायबलमध्ये योना 1 आणि 1 ते 12 मध्ये ज्यावेळेस परमेश्वराने योनाला सांगितलं की बाबा निनवेमध्ये जा, कारण तिथं पाप जे झालेलं आहे ते माझ्याकडे ओरडत आलेलं आहे, त्यांना जाऊन सांग की 40 दिवसाचा अवधी आहे, जर का पश्चाताप केला नाही तर निनवे धुळीस मिळेल. परंतु योनाला वाटलं बापरे, कारण ते निनवेचे लोक फार कडवट आहे, फार कठीण आहे, ते मला मारून टाकतील, म्हणून तो तार्शीसला निघाला. देवाला त्याने फसवलं, देवाला त्याने धोका दिलं. लक्षात घ्या प्रियनो, परंतु तो स्वतः फसलेला आहे. तो स्वतः फसल्यामुळे काय झालं की मोठं वादळ समुद्रात आलं आणि योनाला त्या लोकांनी त्या समुद्रात फेकून दिलं. कारण योना म्हटलं तर माझ्यामुळे तुमच्यावर संकट आहे, मला तुम्ही टाका. आणि तो बरोबर पाण्यात गेल्याबरोबर एका माशाने त्याला गिळलं आणि 3 दिवस त्याच्या पोटात ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी त्याला. लक्षात घ्या प्रियनो, योना देवाला धोका देण्यासाठी गेला, पण तो स्वतःच धोक्यात पडला. आणि त्या ठिकाणी त्याने जशी करणी केली तसं त्याने पेरावं लागलं त्याला, तसं त्याला ते संकट भोगावं लागलेलं आहे. म्हणून जसं आम्ही पेरतो ना तसंच उगवतं. हे बा, गहू पेरले तर गहूच उगवेल, तांदूळ पेरले तर तांदूळच उगेल, मका पेरली तर मका उगवेल, ज्वारी पेरली तर ज्वारी उगेल, बाजरी पेरली तर बाजरीच उगवेल. अहो, काटे कुपाटे पेरले तर काटे कुपाटेच उगवणार आहे. गहू पेरलं तर मका नाही, मका पेरले तर बाजरी नाही, असं होणार नाही कधी. जे पेरलं तेच आमच्या पदरी पडणार आहे. म्हणून आम्हाला या शेवटच्या काळामध्ये संधी आहे की आम्ही चांगलं पेरावं, इतरांसाठी आम्ही चांगलं करावं, इतरांचं आम्ही भलं करावं, म्हणजे आमचं भलं होईल. परंतु आम्ही काय करतो, जास्तीत जास्त आम्ही भलं करण्यापेक्षा आम्ही लोकांचं वाईट करतो आणि आमच्या जीवनामध्ये वाईट समस्या, वाईट आजार आणि पिढ्या येतात. आणि मग आम्ही देवाला आणि देवाच्या सेवकाला, मंडळीला, चर्चला आम्ही काय करतो, दोष लावतो. तुम्हाला माहितीये, आम्ही जी पेरणी करतो ना ती फार थोडी असते. कारण कसं ना, पेरणी करतो थोडी असती, पण ज्यावेळेस आमच्या पदरामध्ये पीक पडतं ना ते हजारोनी हजारो पट असतं. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस गव्हाचा दाणा जमिनीमध्ये पेरला जातो त्यावेळेस तो गव्हाचा दाणा, माझ्या भावांनो बहिणींनो, एकच असतो. परंतु ज्यावेळेस तो उगवतो असंख्य दाणे घेऊन येतो. फॉर एक्झाम्पल, एखादा शेतकरी एका एकरामध्ये 5 किलो गहू पेरतो, त्याला 50 किलो गहू पोते होतात. 50 किलो पोते म्हणजे 50 क्विंटल त्याला त्या ठिकाणी गहू प्राप्त होतो. किती पेरले त्याने? 5 किलो. एका एकरामध्ये 50 क्विंटल त्याला झालेलं आहे. अरे काय, किती पट मिळतंय. म्हणजे आम्ही जेव्हा शेत पेरतो ना तेव्हाच हजारो पट आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतं. आम्ही जर पाहिलं ना की समजा एक उंबी आहे, त्या उंबीला समजा 30 दाणे आहेत, 30 दाणे धरून जा. आणि मग ते 30 दाणे त्याला 10ने जर गुणलं तर 300 होतात. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने 10ने गुणलं तर 10 उंबीचे किती झाले? 300. आम्ही पाहतो की आम्ही चर्चमध्ये जेव्हा येतो ना ₹10 टाकतो. तर आम्हाला वाटतं की आम्हाला खूप देवबाप दिलं. अजिबात नाही. जास्तीची आम्ही अपेक्षा करू शकत नाहीये. चर्चमध्ये जर आम्ही ₹10 टाकतो तर प्रियानो, ते 10 गुणिले आम्ही 30 म्हणजे आम्हाला ₹300 मिळेल. जास्तीची अपेक्षा करणार नाही. लक्षात घ्या, जास्तीची अपेक्षा करूच नका.
जर 500 टाकले तर तुम्हाला 5,000 मिळतील, लक्षात घ्या. परंतु आम्ही जर बरीच मंडळी अशी आहे की देवाच्या भांडारामध्ये चपटं नापटं टाकतात, फाटकं तुटकं टाकतात. एखादा बकरा, एखादा वासरू किंवा एखादं जे काही असेल, प्रियानं, ते ज्यावेळेस आम्ही चर्चमध्ये आणतो ना, खराब आणतो, आजारी आणतो, काहीतरी त्याला आजार रोग असलेला आणतो आणि ते टाकून देतो मंदिरामध्ये, चर्चमध्ये अर्पण म्हणून, तर आम्हाला तशाच प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद मिळेल. पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, 2 करिंथ आणि 6 आणि 9 मध्ये, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. जसं तो पेरेल तसं त्याला मिळणार आहे. म्हणून आम्ही मंदिरामध्ये ज्यावेळेस आणतो ना, तर हबेलाप्रमाणे आम्ही अर्पण आणलं पाहिजे. गुटगुटीत, टवटवीत, शुद्ध, चांगल्या प्रकारचा सुदृढ. तेव्हा देव ते मान्य करेल. परंतु काहीनाप्रमाणे जर आणलं, मान्य होणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये वाईट आणि वाईट त्याच्यामध्ये विचार येतील आणि तो देवापासून दूर जाईल, लक्षात घ्या. जे मनुष्य काही पेरतो ना, त्याला त्याचंच पीक मिळतं, लक्षात घ्या. आणि म्हणून कोणाला फसू नका आणि कोणावरही दोष लावू नका. तर प्रियानो, आम्ही जेव्हा दुसऱ्याला दोष लावतो त्यावेळेस आम्हाला 10 पटीने दोष आमच्या पदरामध्ये पडतो. म्हणून पवित्र बायबलमध्ये काही उदाहरण आहेत पहा. काही उदाहरण आहे पवित्र बायबलमध्ये. 5,000 लोकांना भोजन मिळतं. अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे. याच्यावर आम्ही मनन चिंतन केलेलं आहे. आम्ही वाचन केलेलं आहे. याच्यावर आम्ही संदेश पण दिले असतील. परंतु आम्ही ज्या मापाने पेरतो ना, त्या मापाने आम्हाला पीक मिळेल. जसं आम्ही करू ना तसं आम्हाला मिळेल, लक्षात घ्या. जसं कराल तसं भराल. या ठिकाणी 5,000 लोक आहे जंगलामध्ये. शिष्यांना प्रश्न पडतो, संध्याकाळ झालेली आहे. शिष्य येशूकडे जातात. येशूला म्हणतात, हो येशू, आता संध्याकाळ झाली, लोकांना भूक लागली असेल, आपण यांना अन्न पाहिजे. येशू म्हणतो, गावात जा शेजारच्या आणि आणा. पण ते गाव छोटं असतं आणि हे म्हणतात, तिथं आम्हाला एवढं मिळणार नाहीये कारण लोक जास्त आहेत. मग येशू म्हणतो, तुमच्याकडे काय आहे? तर ते म्हटले, एका मुलाकडं किती भाकरी मिळतात? 5 भाकरी आणि 2 मासे मिळतात. येशू म्हणतो, आणा इकडं. येशू घेतो आणि पित्याकडे दाखवतो, देवाला धन्यवाद देतो आणि म्हणतो, आता बसवा 50च्या रांगा. प्रियानो, 5,000 लोक जेवले जातात आणि 5,000 जेवून अजून जे काही लेकरं बाळ, मुलं बाळ आहेत ते सुद्धा जेवतात. अहो, ते तर जाऊ द्या, परंतु ज्या 12 प्रेषितांनी मेहनत केली त्यांना म्हणतो, हे तुम्ही थैले आणले का रे? हे पार्सल घेऊन जा 12 टोपले. हालेलुया. 12 टोपले त्यांना दिले जातात. अरे काय आशीर्वाद आहे. जसं पेरलं ना मंडळीने तसं त्यांना मिळणार आहे. 5 आणि हजारो पटीने मिळतं, लक्षात घ्या. आम्ही जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये, पहिले शमूएल याचा पहिला अध्याय 10 आणि 11 वचनामध्ये जर पाहिलं की त्या ठिकाणी सुंदर वचन आहे. हन्नेला ज्या वेळेस बाळ हवं असतं त्यावेळेस ती देवाला विनंती करते, मंदिरामध्ये रडून देवाला प्रार्थना करते की देवा, जर तुम्हाला बाळ दिलास ना, तर ते बाळ मी तुझ्या मंदिरामध्ये समर्पण करील, तुझ्या सेवेसाठी. त्याच्या डोक्याचे केस पण काढणार नाही आणि मी तर तुलाच अर्पण करील, तुलाच अर्पण करील. हे शुद्ध मनाने ज्यावेळेस ती बोलली, प्रियानो, त्यावेळेस देवाने तिला कालांतराने मुलं दिली आणि मुली पण दिल्या. हा आशीर्वादी झाली. हा आशीर्वाद आहे. ज्यावेळेस आम्ही देवाला चांगल्या रीतीने देण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस आम्हाला भरपूर काही आम्हाला प्राप्त होतं. अहो, राजा देत असतो, राजा कधी घेत नाही, लक्षात घ्या. आम्ही त्या राजाचे राजपुत्र, राजकन्या आहोत. आम्ही द्यायला पाहिजे, घ्यायला नाही पाहिजे, लक्षात घ्या. परंतु आम्ही देण्यापेक्षा आमचा हात नुसता द्या द्या द्या, नुसतं भीक मागण्याचा आम्ही प्रयत्न करतो. लक्षात असू द्या, जर तुम्ही द्याल तर तुम्हाला अजून जास्तीत जास्त मिळेल. प्रियानो, यहोशूआच्या पुस्तकामध्ये एक सुंदर वचन आहे. तुम्हाला अजून एक त्या ठिकाणी उदाहरण देतो तुम्हाला की यहोशू 2 आणि 1 ते 24 मध्ये या ठिकाणी असं म्हटलेलं आहे पहिल्या वचनामध्ये की नूनाचा मुलगा यहोशू याने गुप्त 2 हेर सिट्टीम येथे पाठवले आणि त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश व विशेषतः यरीहो हिरून या. त्याप्रमाणे ते गेले आणि रहाब नावाच्या वेश्याच्या घरी उतरले. पहा, रहाब नावाची जी वेश्या आहे, ती वेश्या गावाच्या गावकुसच्या बाहेर तिचं घर आहे. वेश्या म्हटलं की तिला इज्जत नसते. वेश्या म्हटलं की ती लोकांच्या मनातून उतरलेली असते. वेश्या म्हटलं की ती पापी असते. वेश्या म्हटलं की वाईट लोकांची नजर तिच्या माध्यमातून वेगळी असते आणि म्हणून ती अशी ती वेश्या आणि देवाने तिचीच निवड केली. जा आणि मग ते राहा. ज्यावेळेस ते जातात त्यावेळेस त्या गावातले लोक पाहतात, अरे बापरे, इथं कोणतरी 2 हेर आलेले आहेत आपल्याला मारण्यासाठी, आपल्याला हेरण्यासाठी. म्हणून ते लोक त्यांना मारण्यासाठी येतात. त्यावेळेस रहाब नावाची वेश्या त्या दोघांना आपल्या धाब्यावर घेऊन जाते आणि त्या ठिकाणी त्यांना लपवते.
त्यांचा जीव वाचवते. परंतु ती अशी घाबरते, इतकी तिला भीती वाटते, ती स्वतःचा जीव मुठ्ठीत धरून एक मोठा धोका तिच्यावर होईल. कारण तिला वाटतं, की मला हे हेर मारतात की काय, लोक मारतात की काय. जीव मुठ्ठीत धरून, जीव धोक्यात घालून ती त्या दोघांचा प्राण वाचवते. लक्षात घ्या प्रियानो, ज्यावेळेस ती प्राण वाचवते त्या दोघांचा, त्यावेळेस प्रियानो, त्या वेश्याला राहाबला देवबाप असा आशीर्वाद देतो, यहोशुवा 6:22 ते 25 मध्ये, की देव तिच्या आई बापांना वाचवतो, देव तिच्या नातेवाईकांना वाचवतो, देव आई बापांना वाचून, तिला वाचून, तिचे नातेवाईक वाचून देव इस्रायलामध्ये तिची वस्ती त्याने केलेली आहे. आज इस्रायलामध्ये तिचा वंश चालू आहे. कोण वेश्या? काय इज्जतवान, परंतु देवाने तिला एक महत्वाचं पाठ तिला बनवलेलं आहे. कारण तिने 2 हेरांची काळजी घेतली, देवाच्या 2 सेवकांची काळजी घेतली, म्हणून देवाने तिच्या पदरात टाकलं. तिने जसं पेरलं तसं उगवलं. लक्षात घ्या प्रियानो, नाही तर त्या वेश्याला कोणी विचारत होतं का नाही, गावाच्या बाहेर होती, परंतु तिने देवासाठी महान कार्य केलं आणि त्याचा वंश आज देखील आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायलमध्ये चालू आहे. अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही जसं पेरतो ना तसंच उगवतं. आम्ही जैशी करणी आणि वैशीच भरणी आहे, जसं पेरू त्या प्रकारे उगवतं. लक्षात घ्या. म्हणून ह्या विषयाकडे आम्ही लक्ष देणार आहोत. तुम्हाला माहितीये का, देव कोणालाही कसाही उपयोगात आणतो. कसं उपयोगात आणतो? देव देव आहे. अहो, शमूएल 5 वर्षाचा होता, देवाने त्याला सेवेसाठी निवडलं. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की दाविदाने, एक लहान दावीद, एवढा मोठा धिप्पड गल्ल्यात राक्षस, त्याला एका गोफणीच्या फटक्यामध्ये त्याला खाली पाडलं. काय सामर्थ्य देवाने त्याला दिलं. देव अशा लोकांची निवड करतो. अहो, एक इस्रायल मुलगी जी चोरून आणलेली आहे नामानाने, त्या नामानाच्या घरामध्ये ती त्या आपल्या धन्याकडे पाहते, त्याला कोड फुटलेला आहे. आणि मग ती आपल्या धनीला सांगते की यांचा कोड जर जायचा असेल तर आमच्या इस्रायलमध्ये आलेश आहे, तुम्ही त्याला सांगा. आणि मग त्याला सांगण्यात येतं आणि मग त्या नामानाचा कोड भरवतो. देव कोणत्याही व्यक्तीचा उपयोग करून घेतो. बालाक राजा आणि बलाम सेवक. बलामाला म्हणतो की त्या लोकांना शाप दे, त्या लोकांना मारून टाक, परंतु देवाची इच्छा तशी नसते. बाला हा जो आहे बलाम देवाच्या विरोधात जातो. म्हणून तो ज्या गाढवीवर बसलेला आहे, ती गाढवी चालत असताना त्या दिशेने त्या लोकांना शाप देण्यासाठी बलाम चाललेला आहे. लक्षात घ्या. परंतु आम्ही पाहतो की परमेश्वर त्याचा दूत हातात तलवार घेऊन पाठवतो आणि गाढवीला, तो दूत त्या बलामाला दिसत नाही पण गाढवीला दिसतो. आणि तो बलाम त्या गाढवीला मारत राहतो. लक्षात घ्या. शेवटी गाढवीमध्ये, बाबा तू मला कशासाठी मारतो? मी तुझं काय केलेलं आहे? मी आतापर्यंत तुला सगळी सेवा केली. प्रियानो, अशा वेळेस देवदूत त्या ठिकाणी प्रगट होतो आणि बलामाला सगळ्या गोष्टी सांगतो, त्याचे कान उघडतो. आम्ही पाहतो की गाढवीचा उपयोग देव करून घेतो, त्या वेशाचा उपयोग देवाने करून घेतला. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून देवाला ना पात्र पाहिजे. बीटीएच, डीटीएच, सीटीएच, एमडीयू काही गरज नाहीये. देवाला फक्त आणि फक्त ती व्यक्ती कोण आहे ती पाहिजे असते. शिक्षणाची गरज नाही सेवेला. स्वार्थाला शिक्षणाची गरज नाही. पवित्र आत्म्याची गरज आहे, सामर्थ्याची गरज आहे. सेवेच्या तळमळीची जो असेल त्याला देव निवडतो. त्याचे किती बायबल ट्रेनिंग असेल, किती बीटीएस एमडीओ असेल, काय शिक्षण असेल, सगळं व्यर्थ आहे. जर पवित्र आत्मा नाहीये, पवित्र सामर्थ्य नाहीये, पवित्र आत्म्याचे रहस्य तुमच्यामध्ये नाहीये, तर प्रियानो तुमच्या सेवेला अर्थ नाहीये. एक शेवटचं उदाहरण मी तुम्हाला देईल आणि मग या ठिकाणी मी संपवेल. लक्षात घ्या. 2 राज्ये 5 आणि 20 ते 27 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी नामानाचा कोड बरा झाला. नामानाचा कोड बरा झाल्यानंतर नामानाने त्या आलेशाने जो काही कोड पवित्र आत्म्याच्या द्वारे, सामर्थ्याच्या द्वारे, आशीर्वादाच्या द्वारे जो तो बरा झाला, त्यावेळेस नामान त्याला म्हणाला, महाराज हे जे नजराना आणलेला आहे ना, हा नजराना तुमच्यासाठी. नजराना म्हणजे काय? कारण त्या नजरानामध्ये तलमोसरी असतात, त्या नजरामध्ये राजमुकुट असतो, त्याला हिरे माणिक मोती असतात, त्या नजरामध्ये सोनं नाणं असतं, त्या नजरामध्ये चांगल्या वस्तू असतात, थैल्याच्या थैल्या. आणि तो नजराना असं आणला, त्यावेळेस आलेश त्याला म्हणतो, मला त्याची गरज नाहीये, तू तुझं आणला वापस घेऊन जा.
परंतु ज्यावेळेस घरीची त्याचा जो असिस्टंट असतो, त्याचा शिष्य असतो, तो म्हणतो, "अरे बापरे! आपल्या महाराजांनी तर आपल्या देवाच्या संदेष्टाने माझ्या साहेबांनी तर हे नाकारलेलं आहे. मग हे मी आणतो आणि आलेशाला लांब जाऊन देतो. हा मागे जातो आणि मागे जाऊन त्या लोकांना म्हणतो, की माझ्याकडे ना संदेष्टांचे 2 शिष्य आलेले आहेत आणि त्यांना याची गरज आहे. ह्या कपड्याची गरज आहे, याची गरज आहे, त्याची गरज आहे." असं म्हणून तो नामान 2 लोकांना पाठवतो आणि सगळ्या थैल्याच्या थैल्यानं पोतेच्या पोते त्याच्या घरी नेऊन टाकले जातात. आलेशा म्हणतो, "का रे कुठे गेलता तू? कुठे गेलता तू?" तो खोटं बोलतो. मग त्यावेळेस आलेशा त्या गहिजीला शाप देतो, की त्याचा कोट तुला लागो. त्याचा कोट त्याला लागू म्हणल्यावर तो पांढरा फट्टक झाला. ते सोडा, पण शेवटच्या वचनामध्ये असं म्हणलं 27 वचनामध्ये, की तुझा वंश, तुझी खानदान, तुझे सगळे लोक कोडाने भरो. एक चूक केली घ्यायची नाही. जसं पेरलं प्रियानो, त्याचा परिणाम इतका वाईट झाला की त्याच्या खानदानीला तो शाप प्राप्त झालेला आहे. लक्षात, जसं त्याने पेरलं तसं उगवलेलं आहे. जसं त्यांनी केलं तसं त्याच्या दुप्पट चौपट त्या ठिकाणी, 1000 पट त्या ठिकाणी त्याच्या खानदानीचा नाश झाला. म्हणून आम्ही जे करतो ना, चांगलं करावं. कोणाचंही वाट करू नका. आमची आई असतील, वडील असतील, भाऊ असतील, काका असतील, मामा असतील, चाचा असतील, शेजारी असतील, पाजारी असतील, सेवक असतील, मंडळी असतील, चर्च असेल, कोणीही असो, आम्ही चांगलं आणि चांगलं देण्याचा प्रयत्न. देवाने, येशू आमचा उत्तम गुरुजी आहे. तो उत्तमातला उत्तम देणार आहे. तो कोणाचा नाश करत नाही किंवा वाईट देत नाही. म्हणून प्रियानो, एक शेवट वचन तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. शेवट वचन, एक उदाहरण आहे. जगात असे बरेच लोक आहेत. चोर आहेत, लुटारू आहेत. पण मला चोर लुटारूबद्दल काही म्हणायचं नाही. जे 2 नंबरचे धंदे करणारी मंडळी आहेत, 2 नंबरचे धंदे. चोर कसे असतात? घर लुटतात, रस्ता लुटतात, बँका लुटतात. मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही. ते चोर नाही, ते लुटारे नाही. परंतु जे 2 नंबरचे धंदे करणारे असतात, जे फसवणारे असतात, ठकवणारे असतात ना, त्यांच्याबद्दल बोलतो. एक व्यक्ती असाच 2 नंबरचा धंदा करणारा, ठकवणारा, लोकांना फसवणारा एकदा आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर काय होतं माहितीये का? मग तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो, "बाबा तू आता काय कर, रक्ताची तपासणी कर, कारण तुझं रक्त तपासल्याशिवाय मला पुढचा इलाज करता येणार नाही." मग तो तपासणी करतो. मग डॉक्टर त्याला म्हणतो, की "आता तू काय कर, MRI करून घे, मला सगळं पाहावं लागेल." मग तो MRI कडे जातो. पहा, पहिलं रक्त तपासणीवाला त्याला लुबाडतो, नंतर MRI वाला त्याला लुबाडतो, नंतर म्हणतो सोनोग्राफीकडे जा, मग सोनोग्राफी करून आण, सोनोग्राफीवाला त्याला लुबाडतो, मग म्हणतो की आता तुझं सिटी स्कॅन कर, मग सिटी स्कॅन वाला त्याला लुबाडतो, मग म्हणतो की आता काय कर माहितीये का, माझी फी दे आता. मग तो डॉक्टर त्याला लुबाडतो आणि मग कारण त्याने म्हणतो, "हे बघ, दारामध्ये ना मेडिकलवाला आहे. त्या मेडिकलवाल्याकडे जा, ते काय गोळ्या औषध असतील ते घे." शेवटच्या दारामध्ये, क्षणामध्ये आम्ही पाहतो की मेडिकलवाला त्याला लुबाडतो. त्याने किती लोकांना लुबाडलं, त्याच्या तिप्पट, चौपट, 10 पट त्याला त्या ठिकाणी लुबाडलं जातं. तरीही त्याचा आजार बरा होत नाही. शेवटी त्याचा नाश होतो. लक्षात घ्या, जसं त्याने पेरलं त्या 2 नंबरवाल्याने, तसंच त्याला त्याचं प्रतिफळ त्याला मिळालेलं आहे. म्हणून आजचा जो संदेश आहे प्रियानो, आज आम्हाला सावध व्हायचं आहे. आज आम्हाला सतर्क व्हायचं आहे, की ज्या गोष्टी आज आम्ही आमच्या वैवाहिक जीवनात करतो ना, चांगलं करा, चांगलं मिळेल. चांगलं करा, चांगलं मिळेल. जसं कराल तसंच मिळेल. जसं कराल तसंच भराल. जैशी करणी वैशी भरणी. जसं पेराल तसंच उगवेल. म्हणून आजचा संदेश, आज जर आम्ही बारकाईने मननाने चिंतन केला, तर माझ्या कुटुंबासाठी आशीर्वाद आहे, माझ्या वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद आहे, माझ्या मंडळीसाठी आशीर्वाद आहे, माझ्या खानदानीसाठी आशीर्वाद आहे, माझ्या चर्चसाठी, माझ्या समाजासाठी आणि माझ्या देशासाठी, राष्ट्रासाठी आशीर्वाद आहे. म्हणून आम्ही चांगलं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बायबलमध्ये म्हटलेलं आहे, की तुम्ही जर जशी करणी करता तसंच होईल. कारण बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, की फसू नका, कोणाला धोका देऊ नका, देवाचा उपास व्हायचा नाही. कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. थँक यू. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वादित करो.